पारनेर तालुक्याचे नेते सुजित झावरे पुन्हा एकदा पक्ष बदलणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। मंगळवारी नगरच्या स्थानिक शिंदे गटाच्या नेत्यांसह त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली। त्यात संघटनात्मक कामांची चर्चा झाल्याचे समजते। गेल्या 6 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः पारनेरमध्ये उपस्थित राहणार असून तेच झावरेंचा पक्ष प्रवेश करतील असे सांगितले जात आहे। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झावरेंचे हे पक्ष बदल खरंच विकास कामांसाठी आहे की स्वतःच्या फायद्यासाठी हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे। नेमकं कसं बदलतंय पारनेरचं राजकारण याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी पारनेरचं स्थानिक राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे। सुजित झावरे यांना पारनेरच्या राजकारणात दखलपात्र नेता म्हणून ओळखलं जात असलं तरी त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांना मोठं राजकीय पद मिळवता आलं नाही। हाही इतिहास आहे। यापूर्वी शरद पवार गट, भाजप, अजित पवार गट आणि आता थेट शिंदेची शिवसेना असा त्यांचा प्रवास त्यांच्यासाठीच मारक ठरताना दिसत आहे। सुजित झावरे यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले, त्यानंतर त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली, परंतु ते ज्या राष्ट्रवादीत होते तेथे त्यांच्यावर अन्याय झाला। आता हा अन्याय का झाला तर शरद पवारांनी शिवसेनेतून आलेल्या निलेश लंके यांना त्यावेळी तिकीट दिले। सुजित झावरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्यावेळी साथ दिली तरी त्यांच्याऐवजी लंके यांना तिकीट देण्यात आले। त्यामुळे नाराज असलेल्या झावरेंनी पक्ष बदलला। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते भाजपमध्ये दाखल होतील अशाही चर्चा रंगल्या, परंतु भाजपमध्येही त्यांना तिकीट मिळेल अशी शक्यता कमीच होती, कारण तेव्हा भाजप शिवसेना युती होती व शिवसेनेकडून तेव्हाचे तत्कालीन आमदार विजय औटी यांनाच तिकीट मिळणे फिक्स होते। तरीही केवळ राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या। गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा सुजय विखेंचा हात हातात घेतला। सुजित झावरे यांच्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांनी विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला होता। याबाबत पारनेर पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती। त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत सुजित झावरे अजित पवारांकडे दिसले। निवडणुका बदलल्या तशी सुजित झावरे यांची भूमिका बदलली। खरं तर सध्या भाजपला पारनेर तालुक्यात मोठा नेता नव्हता। सुजित झावरे भाजपमध्ये राहिले असते तर त्यांचे राजकीय पुनर्वसन शक्य होते, परंतु आता त्यांनी पुन्हा भूमिका बदलत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। स्थानिक आमदार काशीनाथ दाते यांच्यासोबत त्यांचे पटत नसल्याचे यावेळी सांगितले गेले, परंतु या पक्ष बदलाचा फटका भविष्यात झावरेंना बसण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे। येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत। महायुतीतील तिन्ही पक्षात या निवडणुकांसाठी एकमत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शिंदे गटात जाऊन झावरेंनी काय साध्य केले हा प्रश्नच आहे। शिवाय आमदार दाते यांच्यासोबतच्या वादामुळे झावरेंनी पक्ष सोडल्याचे कारण सांगितले जात आहे। त्याचा फटका राष्ट्रवादीला बसेलही, पण शिंदे गटात जात झावरेंची ताकद नेमकी किती वाढेल हाही संशोधनाचा विषय आहे। झावरे येत्या 6 नोव्हेंबरला शिंदे गटात प्रवेश करतील, त्यावेळी ते मोठे शक्ती प्रदर्शन करतील असे राजकीय विश्लेषक सांगतात। परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदे गटात राहून झावरेंना मोठे पद खरंच मिळेल का हाही एक प्रश्नच आहे। मित्रांनो, सुजित झावरेंनी शिंदे गटात जात पायावर धोंडा पाडून घेतला की स्वतः पुनर्वसन करून घेतले? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।